आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललोय केंद्रामध्ये संध्याकाळच्या आरतीसाठी. तर केंद्र तसं आमच्या घरापासून फक्त 10 मिनिटं अंतरावर आहे. पायी चालत गेलं तर. तरीही माझं रोज येणं होत नाही आणि मला म्हणजे खूप इच्छा आहे अशी, की मी रोज आरतीला यावं. पण संध्याकाळी जी गडबड असते आपली सगळ्यांची स्वयंपाकाची किंवा मुली शाळेतून येतात किंवा त्यांचं खाणं-पिणं हे सगळं जे असतं ना, तर त्याच्यामध्ये खूप गुंतलेलो असतो आणि त्याच्यामुळे येणं जमत नाही. तर मला ना ट्राय करायचं आहे आता तर की रोज मला इथे येणं शक्य होईल. मुलींनी पटकन असं दर्शन घेतलं येता-बरोबर. त्याचं कारणही तसंच होतं, कारण त्यांना पटकन दर्शन घेऊन शेजारी असलेल्या गार्डनमध्ये खेळायला जायचं होतं. तर त्यांनी पटकन दर्शन घेऊन घेतलं. मी पाय धुवून इथं औदुंबराच्या प्रदक्षिणा करतीये आणि प्रदक्षिणा झाल्याच्यानंतर मी सुद्धा दर्शन घेतलं आणि ते सगळेजण आरतीसाठी जमले होते केंद्रामध्ये. तर आरती सुरूच झाली आम्ही गेल्याच्यानंतर. मग आरती वगैरे केली आणि 7, 7:15 वाजून गेले होते. 7 वाजून गेले होते. मुली इथं गार्डनमध्ये खेळत होत्या. तिकडे झोके किंवा घसरगुंड्या वगैरे आहेत भरपूर, पण तिकडे अंधार पडला होता म्हणून त्या इथं ग्रीन जिममध्ये खेळत होत्या. आणि एवढ्या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये त्यांनी 3-4 फ्रेंड्ससुद्धा बनवले होते. तर त्यांना घरातल्या घरात दिवसभर बोर होतं म्हणून म्हटलं चला संध्याकाळी यांना पण नेलं तर छान वाटेल त्यांना सुद्धा. आणि हे बघा इथे साईडला केंद्र आहे आणि केंद्राच्या अगदीच साईडला इथं गार्डन आहे. तर मुलांना एकदम मज्जाच होऊन जाते तिकडे गेल्याच्या नंतर. चला म्हटल्यावर त्यांना फारच आनंद होतो. त्याच्यानंतर ना स्वराचा मॅथ्सची एक्झाम आहे, तर मग तिला राउंडर आणि स्केल घ्यायची होती. तिकडनं येताना आम्ही स्टेशनरीमधून राउंडर आणि स्केल घेतली. घरी आल्याच्यानंतर हातपाय धुवून मस्त असं दिवाबत्ती वगैरे करून घेतली संध्याकाळच्या वेळेला. आणि दिवाबत्ती झाल्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकात आज करायचं होतं मस्त असं फोडणीची खिचडी. कारण आज गुरुवारी गुरुवारी ठरलेलं असतं एक तर पिठलं भात किंवा पिठलं भाकरी भात किंवा मग असं खिचडी आमचं ठरलेलं असतं. तर आज खिचडी बनवायला घेतली. तर आमची खानदेशी खिचडी असते, एकदम छान लागते. एकदा करून बघा अशी. तर जिरं मोहरीची फोडणी टाकली, त्याच्यामध्ये कांदा, आलं लसूणची पेस्ट, बटाटा, वाटाणे, शेंगदाणे टाकले. थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकले, म्हणजे 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर आणि हा जो मसाला आहे दीपक मसाला, हा फक्त आमच्या गावाकडे मिळतो. कोणाला हा मसाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि 1 चमचा लाल मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे. परतून घ्यायचं आहे छान असं. त्याच्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ त्याच्यात टाकून द्यायचं आहे. ते छान असं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी 1 वाटी जर तांदूळ आणि डाळचं मिश्रण असेल तर त्याच्यासाठी 2.5 वाटी पाणी घालते. हे माझं प्रमाण आहे आणि खिचडी एकदम छान होते. तर मीठ वगैरे टाकल्याच्यानंतर कोथिंबीर टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या मीडियम फ्लेमवरती. त्याच्यानंतर बघा खिचडी अशी छान अशी रेडी आहे आणि गरम-गरम खिचडी आणि त्याच्यासोबत पापड, लोणचं असेल तर खूप छान लागतं. तर नक्की ट्राय करा अशी खिचडी आणि ही शिल्लक राहिलेली खिचडी खायला तर अजूनच छान लागते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.